अतिक्रमणावर प्रशासनाचा पुन्हा हातोडा, झालेल्या कारवाईने नुकसान झाल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप. बीड प्रतिनिधी, दिनांक 6 जुलै. बीड शहरातील अवैध अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने पुन्हा एकदा धडक कारवाई करत नगर रोड परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा चालविला. मात्र यात व्यापाऱ्यांना आर्थिक झळ बसल्याचा आरोप काही व्यापारी वर्गातून केला जात आहे. बीड नगर परिषद आणि वाहतूक शाखेच्या संयुक्त पथकाने ही मोहीम राबवली. सोमवारी सकाळी 11 वाजता या कारवाईला सुरुवात करण्यात आली. पोलिसांच्या फौज फाट्यासह अतिक्रमण पथकाने ही कारवाई संयुक्तपणे केली. या कारवाईमुळे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांनी केला आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी, अपघातांचा धोका आणि नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू ठेवली आहे. यापूर्वीही शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध अतिक्रमण हटविण्यात आले होते. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेणे किंवा आवश्यक ती खबरदारी घेणे अपेक्षित होते. मात्र अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रशासनाला पुन्हा कारवाई करावी लागली. रविवारी सकाळी नगर रोड परिसरात प्रशासनाचे पथक पोहोचताच जेसीबी व इतर यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावरील शेड, फलक, हातगाड्या तसेच इतर अतिक्रमणे हटविण्यात आली. या कारवाईदरम्यान काही काळ परिसरात धावपळ उडाली. अनेक व्यापाऱ्यांनी आपले साहित्य वाचविण्यासाठी प्रयत्न केले. कारवाई झाल्याने आपल्याला कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचाही दावा काही व्यापाऱ्यांनी केला. दुकानांसमोरील साहित्य, शेड आणि व्यावसायिक वापरातील वस्तूंचे नुकसान झाल्याने आर्थिक फटका बसल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाने नियोजनबद्ध पद्धतीने आणि पुरेसा वेळ देऊन कारवाई करावी, अशी मागणीही अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांनी केली.